नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 10वी संस्कृत या विषयातील द्वितीय पाठ दुसरा पाठ व्यसने मित्रपरीक्षा हा अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळेला असं होतं की आपले आईबाबा आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत असतात आणि त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला मित्र चांगला असायला हवा, मित्राची निवड योग्य असायला हवी, मैत्री करताना ती काळजीपूर्वक करायला हवी, मित्र नीट पारखून घ्यायला हवा। खरं तर आपले आईबाबा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नेहमीच सांगत असतात आणि म्हणूनच अगदी नेहमीच्या सवयीप्रमाणे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। पण हे दुर्लक्ष जे आपण करतो त्याचा परिणाम भविष्यामध्ये नक्कीच होणार असतो आणि तसं होऊ नये म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, सोनाराने कान टोचलेले नेहमीच चांगले। या म्हणीला, या उक्तीला अनुसरून आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये खास तुमच्यासाठी समाविष्ट केलेला हा पाठ अगदी थोडक्यात म्हणजे मित्र कसा असावा किंवा खरा मित्र कोण, मित्राची पारख नेमकी कशी करावी, हे या पाठाच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे आजचा हा पाठ व्यसने मित्रपरीक्षा। द्वितीय पाठ, या पाठाचं नाव काय ते बघा, व्यसने मित्रपरीक्षा। आता व्यसने मित्रपरीक्षा हे शीर्षक ऐकल्यानंतर तुम्हाला काहीतरी आठवत असेल। बघा, आठवीला इयत्ता 8वीमध्ये जेव्हा तुम्ही होता त्यावेळेला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये विभक्तिमाला होती आणि त्या विभक्तिमालेमध्ये एक जो श्लोक होता त्या श्लोकामध्ये व्यसने मित्रपरीक्षा हा शब्द तुम्हाला आलेला होता, नक्की आठवत असेल बघा। आता आठवण करून देण्यासाठी मी तो श्लोक सांगते म्हणजे तुम्हाला पटकन ते आठवेल। व्यसने मित्रपरीक्षा शूरपरीक्षा रणांगणे भवती, विनये भृत्यपरीक्षा दानपरीक्षाच दुर्भिक्षे। त्या सुभाषितामध्ये काय सांगितलेलं होतं तर कोणाकोणाच्या परीक्षा कधीकधी घेतल्या जातात। आता या शीर्षकामध्ये मित्राची परीक्षा कधी घेतली जाते, कोणत्या प्रसंगात घेतली जाते, हे आपण या पाठाच्या आधाराने बघायचं आहे। आता व्यसने, व्यसन म्हणजे काय तर एखादं संकट, एखादी अडचण, एखादा वाईट प्रसंग असतो, अशा वेळेला आपल्या खऱ्या मित्राची परीक्षा होते, खऱ्या मित्राची पारख होते। खऱ्या मित्राची पारख संकटात होते हे सांगणारा हा पाठ आता आपण अभ्यासायचा आहे। पुन्हा एकदा पाठाचं नाव नीट लक्षात घ्या, ऱ्हस्व दीर्घ शब्द नीट लक्ष देऊन बघा। याचं कारण असं आहे की तुम्हाला या पाठांवर आधारित जे उतारे दिले जातात त्या 2 उतार्यांपैकी एका उतार्यामध्ये नक्की एक प्रश्न असतो आणि तो म्हणजे एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः। आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना या पाठाचं नाव जसं आहे तसं लिहिणं तुम्ही अपेक्षित असतं आणि म्हणून जेव्हा तुम्ही पाठ अभ्यासताय त्यावेळेला या पाठाचं नाव नीट लक्ष देऊन बघा। व्यसने मित्रपरीक्षा म्हणजे मित्राची परीक्षा, मित्राची पारख, खऱ्या मित्राची पारख ही संकटाच्या वेळी होते, संकटकाळी होते। हितोपदेशात स्वीकृता एषा कथा, हितोपदेशस्य कर्ता नारायण पंडितः। हितोपदेशस्य 4 विभागाः सन्ति, मित्रलाभः, सुहृद्भेदः, विग्रहः आणि चौथा आहे तो म्हणजे संधिः। ग्रंथे अस्मिन् पशुपक्षाणां कथामाध्यमेन नीतिवचनानि बोधितानि। आता हा जो पाठ आपण अभ्यासणार आहोत तो पाठ या हितोपदेशामधनं घेतलेला आहे। हितोपदेश हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर नारायण पंडित यांनी हा हितोपदेश ग्रंथ लिहिलेला आहे। हे जे नारायण पंडित होते ते बंगालचा राजा धवलचंद्र यांच्याकडे कार्यरत होते।
त्यांचे राजकवी म्हणून ते काम करत होते, नारायण पंडित. नारायण पंडित यांनी हा हितोपदेश ग्रंथ लिहिलेला आहे. आणि आपला जो पूर्वीचा ग्रंथ पंचतंत्र, या ग्रंथाचा त्याचप्रमाणे पंचतंत्रांमधल्या कथांचा प्रभाव या हितोपदेशामध्ये, या हितोपदेशांच्या कथांवर असल्याचं आपल्याला जाणवतं. नारायण पंडित यांनी सांगितलेलं आहे की पंचतंत्रांच्या कथांनी मला प्रभावित केलं आणि मग मी हा हितोपदेश ग्रंथ लिहिलेला आहे. आता हितोपदेश ग्रंथामध्ये नेमकं आहे काय? हितोपदेशामधली एक कथा आज आपण अभ्यासायची आहेच, पण हितोपदेशामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हितोपदेश म्हणजे एकूणच प्राणीविश्वाच्या कथा आहेत. प्राणी, पक्षी, त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले प्रसंग, मग ते काही आनंदाचे प्रसंग असतील, काही दुःखाचे प्रसंग असतील, किंवा माणसाला कसं वागावं हे सांगणारे प्रसंगसुद्धा, म्हणजे माणसाने माणसाशी कसं वागावं, डे टू डे लाईफमध्ये आपण नेहमीच्या जगामध्ये वावरताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, जीवनाला उपयुक्त अशी नीतिमूल्य या हितोपदेशामध्ये प्राण्यांच्या परस्पर संवादातून मांडलेली आहेत. म्हणजे इथे खरं तर संवाद जे आहेत ते प्राण्यांचे आहेत, प्राण्यांच्या माध्यमातून संवाद आलेले आहेत, पण खरं तर लेकी बोले सुने लागे याप्रमाणे माणसाला केलेला हा उपदेश आहे. अत्यंत जीवनाला उपयुक्त अशी नीतिमूल्य या हितोपदेशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, कोणत्या परिस्थितीमध्ये आपण कसं वागावं, कोणावर विश्वास ठेवावा, ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपल्याला जागरूक करणं, आपल्या माणसाला थोडंसं हुशार करणं किंवा माणसाला शहाणं करणं, हा या ग्रंथामागचा उद्देश आहे. हा ग्रंथामागचा हितोपदेश या ग्रंथामागचा हेतू आहे. अगदी थोडक्यात सांगायचं तर अनेक पिढ्यांचं शहाणपण शिकवणारा असा हा हितोपदेश ग्रंथ. आता मला वाटतं मी इतका वेळ जे बोलते, हितोपदेशाबद्दल जी माहिती सांगितली त्यातनं तुम्हाला एक साधारण पार्श्वभूमी कळलेली आहे. होतं काय की आपण जर हा पाठ अभ्यासतोय तर हा पाठ ज्या पुस्तकातनं घेतलेला आहे त्या पुस्तकासंबंधी आपल्याला थोडीशी का होईना पण माहिती असणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा सांगते, हितोपदेश हा ग्रंथ लिहिलेला आहे नारायण पंडित यांनी आणि पंचतंत्रांच्या कथांचा प्रभाव यावर दिसतोय. हितोपदेश म्हणजे प्राणीविश्वाच्या कथा आहेत आणि जीवनाला उपयुक्त अशी नीतिमूल्य या हितोपदेशामध्ये मांडलेली आहेत. आता आपण लेसनला, पाठाला सुरुवात करूया. नीट प्रत्येक शब्द, प्रत्येक अक्षर मी एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे शांतपणे जर तुम्ही हा लेसन माझ्यासोबत जर अभ्यासलात तर तुम्हाला लेसनमध्ये, पूर्ण पाठामध्ये कुठलीच अडचण येणार नाही आहे. अर्थात हे अनुभवाने तुम्हाला कळेल. खरं तर आतापर्यंत मी इंग्रजी माध्यमांच्या मुलांसाठी पाठांचे व्हिडिओ करते, पण कुठेतरी जाणवलं की मराठी माध्यमांच्या मुलांना सुद्धा याची गरज आहे आणि म्हणून आता एक थोडासा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे की पहिला पाठ मी मराठी माध्यमासाठी करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले तर नक्की सांगा, म्हणजे जसा जसा मला वेळ मिळेल त्याप्रमाणे मराठी माध्यमांच्या मुलांना उपयोगी होतील असे पाठ मी नक्की त्या पाठांचे व्हिडिओ करीन. आता आपण पाठाला सुरुवात करूया. नीट लक्ष देऊन शांतपणे ऐकायचे. अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम. एकम चंपकम नाम अरण्यम अस्ति. एकम, एक, चंपकम नाम अरण्यम, चंपक नावाचं अरण्य, अस्ति होतं. खरं तर अस्ति याचा अर्थ आहे, वर्तमान काळ आहे, पण आपण गोष्ट सांगतोय म्हणून मी तुम्हाला इकडे सांगितलं की होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पाठ आहे तो आपल्याला सरलार्थला नाही आहे, त्यामुळे भाषांतर करताना थोडंसं इकडे तिकडे भाषांतर नक्कीच चालू शकतं. एक चंपक नावाचं अरण्य होतं. एकम चंपकम नाम अरण्यम अस्ति. एक चंपक नावाचे अरण्य होते. अरण्ये सप्तमी आहे बघा. अरण्ये, अरण्यात चित्रांगः नाम मृगः. चित्रांग नावाचा एक हरिण. चित्रांग नावाचा एक हरिण
एकाक्षः नाम काकः च आणि च आणि एकाक्षः नाम काकः एकाक्ष नावाचा कावळा निवसतः स्म राहत होता. कसे राहत होते हे दोघे? स्नेहेनं, आनंदाने राहत होते. पुन्हा बघा, अरण्यामध्ये चित्रांग नावाचा एक हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा अतिशय आनंदाने स्नेहेनं निवसतः स्म राहत होते. आता गंमत बघा, इथे या पात्रांना जी नावं दिलेली आहेत, म्हणजे मृग, हरिणाला काय नाव दिलेलं आहे? चित्रांग. चित्रांग म्हणजे काय? त्या हरिणाचे जे रंग आहेत ते वेगवेगळे रंग त्याच्या शरीरावर आहेत आणि म्हणून त्याला चित्रांग असं नाव दिलेलं आहे. कावळ्याला एकाक्ष असं नाव दिलेलं आहे. असं म्हणतात की कावळ्याला एकच डोळा असतो आणि म्हणून त्याला नाव दिलेलं आहे एकाक्ष. आता पुढे आपल्याला आणखी एक पात्र भेटणार आहे या कथेमध्ये, शृगालः. शृगाल म्हणजे कोल्हा आहे. हा कोल्हा कसा आहे तर त्याचं नाव काय आहे तर क्षुद्रबुद्धी. त्याला क्षुद्रबुद्धी हे नाव का दिलेलं आहे तर तो लोकांना फसवणारा आहे, लोकांना त्रास देणारा आहे, कपट कारस्थानं करणारा आहे आणि म्हणून क्षुद्र अशी ज्याची बुद्धी आहे असा तो क्षुद्रबुद्धी. आता कथेतील पात्रांना नावं त्यांच्या स्वभावाला अनुलक्षून द्यावीत किंवा एकंदर त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, त्यांच्या शरीराची रचना आहे त्याला अनुलक्षून द्यावीत, हे आपण पंचतंत्र आणि हितोपदेशामधनं शिकलेलो आहोत आणि त्याचाच प्रत्यय आता आपल्याला इकडे येतोय. अरण्यामध्ये चित्रांग नावाचा मृगः एक हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा आनंदाने राहत होते. एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः. एकदा चित्रांग वने भ्रमन्, वनामध्ये फिरत असता केनापि शृगालेन अवलोकितः, कोण्या एका शृगाल्याने, कोण्या एका कोल्ह्याने, शृगाल म्हणजे कोल्हा, कोण्या एका कोल्ह्याने त्याला पाहिलं, अवलोकितः पाहिलं. एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः. एकदा हा चित्रांग वनामध्ये फिरत असताना त्याला कोण्या एका कोल्ह्याने पाहिलं. क्षुद्रबुद्धिः नाम सह शृगालः स्वार्थहेतुना मृगेण सह मित्रताम ऐच्छत्. आता हा जो कोल्हा होता सह शृगालः, तो कोल्हा, त्या कोल्ह्याचं नाव काय होतं? नाम क्षुद्रबुद्धी. तो क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा, तो क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा स्वार्थहेतुना मृगेण सह मित्रताम ऐच्छत्. तो क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा स्वार्थी हेतूने तृतीय आहे, स्वार्थी हेतूने त्या हरिणाशी मित्रताम ऐच्छत्, त्या हरिणासोबत मृगेण सह, लक्षात घ्या, सहला तृतीयेची अपेक्षा असते आणि म्हणून इथे मृगेण आलेला आहे. मृगेण सह मित्रताम ऐच्छत्. क्षुद्रबुद्धिः नाम सह शृगालः, तो क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा स्वार्थी हेतूने मृगासोबत, हरिणासोबत मित्रता करू इच्छित होता, मित्रत्व करू इच्छित होता, मित्रता करू इच्छित होता, मैत्री करू इच्छित होता. अस्तं गते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. आता नंतर काय झालं बघा, हा मैत्री करू इच्छित होता त्या हरिणाशी. अस्तं गते सवितरी, सूर्य अस्तं गते, सूर्य अस्ताला गेल्यावर, सूर्य मावळल्यावर, सवितरी अस्तं गते, सूर्य मावळल्यावर, सूर्य अस्ताला गेल्यावर, हा क्षुद्रबुद्धी मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. हा क्षुद्रबुद्धी त्या हरणासोबत त्या हरणाच्या निवासस्थानी गेला. निवासस्थान म्हणजे घर, जिथे तो राहत होता. मृगाच्या म्हणजे हरिणाच्या निवासस्थानी गेला. सूर्य अस्ताला गेल्यावर क्षुद्रबुद्धी मृगेणसह त्या हरणासोबत हरणाच्या निवासस्थानी गेला. मृगशृगालौ दृष्ट्वा काकः अवदत्. मृगशृगालौ दृष्ट्वा काकः अवदत्.
हरिण आणि कोल्हा यांना बघून दृष्ट्वा ट्वा त्वांतव्यय लक्षात घ्या. दृष्ट्वा ट्वा त्वा गत्वा हत्वा मत्वा दृष्ट्वा मृगशृगालव दृष्ट्वा. हे मी मुद्दाम सांगते कारण हा जर तुम्हाला पॅरेग्राफ आला तर अर्थात एक प्रश्न तुम्हाला येईल की या परिच्छेदामधलं या गद्यांशामधलं त्वांत अव्यय शोधा. त्यामुळे अभ्यास करताना पाठाचा अभ्यास करताना सर्व दृष्टीने तो अभ्यास करायला शिका, जेणेकरून छोट्या छोट्या गोष्टींसाठी नंतर पुन्हा तेच तुम्हाला रिफर करायला लागू नये. दृष्ट्वा हे त्वांत आहे. मृगशृगालव दृष्ट्वा काकः अवदत्. मृग म्हणजे हरिण आणि कोल्हा यांना पाहून दृष्ट्वा पाहून काकः अवदत् कावळा म्हणाला. सखे चित्रांगः अरे मित्रा चित्रांगा. सखे चित्रांगः अरे मित्रा चित्रांगा. कः अयम द्वितीयः हा दुसरा कोण आहे. कः अयम द्वितीयः कः अयम द्वितीयः अयम द्वितीयः कः हा दुसरा कोण आहे म्हणजे तुझ्यासोबत जो आलेला दुसरा कोणी आहे तो कोण आहे. कः अयम द्वितीयः हा दुसरा कोण आहे. मृगः अब्रुत. हरिण म्हणाला जंबूकः अयम हा कोल्हा आहे. अयम जंबूकः संधी नीट बघा. अयम जंबूकः हा कोल्हा आहे. अस्मत् सख्यम इच्छती आणि याला आपल्याशी मैत्री करायची आहे. अस्मत् सख्यम आपल्याशी मैत्री करण्याची इच्छा आहे. अस्मत् सख्यम इच्छती याला आपल्याशी सख्य म्हणजे मैत्री करायची इच्छा आहे. काकः उपादिशत. काकः उपादिशत कावळ्याने उपदेश केला. काय उपदेश केला बघा. कावळ्याने उपदेश केला. अकस्मात आगंतुनासह मित्रता न युक्ता. अतिशय चांगला उपदेश खरा तर इथे या कावळ्याने केलेला होता. काय उपदेश आहे बघा. आणि जो उपदेश आपल्याला आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये लक्षात ठेवायचा आहे. अकस्मात आगंतुनासह मित्रता न युक्ता. अकस्मात आगंतुनासह अचानक आलेल्या सोबत मित्रता करणं न युक्ता योग्य नाही आहे. कोणासोबत मित्रता योग्य नाही आहे तर अकस्मात आगंतुनासह म्हणजे अचानक कोणीतरी आलेला आहे. अचानक आलेल्या सोबत म्हणजे अपरिचित माणूस आहे किंवा अपरिचित ती व्यक्ती प्राणी जे काही असेल ते. अकस्मात आगंतुनासह अचानक आलेल्या सोबत मित्रता करणं योग्य नाही आहे. तत् आकर्ण्य जंबूकः सकोपम आह. ते ऐकून आकर्ण्य पुन्हा इथे ल्यबंत आहे. ल्यबंत अव्यय आहे. आकर्ण्य. तत् आकर्ण्य हे ऐकून जंबूकः शृगालहला समानार्थी आहे. जंबूकः कोल्हा. ते ऐकून कोल्हा सकोपम आह रागाने म्हणाला. मृगस्य प्रथमदर्शने भवान अपि अपरिचितः एव आसीत. मृगस्य प्रथमदर्शने म्हणजे जेव्हा तुम्ही लक्षात घ्या हा कोल्हा जो होता तो अतिशय लबाड होता आणि म्हणून त्याने आता काय वक्तव्य केलं आहे बघा. मृगस्य प्रथमदर्शने मृगाला जेव्हा तुम्ही प्रथम बघितलात या हरणाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बघितलात त्यावेळेला भवानपि अपरिचितः एव आसीत. त्यावेळेला आपण सुद्धा अपरिचितच होतात. हरणाला जेव्हा तुम्ही प्रथम बघितलात पहिल्या वेळेला बघितलात त्यावेळेला भवान अपि अपरिचितः एव आसीत. आपण सुद्धा अपरिचितच होतात. आपण सुद्धा अगदीच नवखे होतात. यथा अयम मृगः मम बंधुः तथा भवानपि. यथा अयम मृगः मम बंधुः ज्याप्रमाणे हा हरिण माझा भाऊ आहे. ज्याप्रमाणे अयम मृगः हा हरिण मम बंधुः माझा भाऊ आहे त्याचप्रमाणे भवानपि आपण सुद्धा. यथा अयम मृगः मम बंधुः ज्याप्रमाणे हा हरिण माझा भाऊ आहे तथा भवानपि त्याचप्रमाणे आपण सुद्धा. मृगः अब्रवीत हरिण म्हणाला. मृगः अब्रवीत हरिण म्हणाला. काय म्हणाला. अलम विवादेन. हरिण म्हणाला अलम विवादेन. आता वादविवाद करणं भांडण करणं
विवाद करणं पुरे करा. अलम विवादेनं, अलमला तृतीयेची अपेक्षा आहे, त्यामुळे विवाद हा शब्द तृतीयेमध्ये आलेला आहे. अलम विवादेनं, वादविवाद करणं आता पुरे करा. अलम पुरे करा. वयम सर्वे आनंदेनं एकत्र निवसामः. आपण सगळे, वयम सर्वे, आपण सगळे आनंदाने एकत्र राहूया. वयम सर्वे, आपण सगळे आनंदाने एकत्र निवसामः, एकत्र राहूया. काकेनं उक्तम, कावळा म्हणाला. कावळा म्हणाला एवमस्तु, एवमस्तु, ठीक आहे, एवमस्तु, तसंच होऊ दे, ठीक आहे. किंचित काल अनंतरम शृगालः मृगम अवदत. किंचित काल अनंतरम, काही काळानंतर. किंचित काल अनंतरम, काही काळानंतर. शृगालः मृगम अवदत, कोल्हा मृगम अवदत, हरिणाला म्हणाला. वने अस्मिन् एकं सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति. अस्मिन् वने, या वनामध्ये. एकम, एक. सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति, एकम क्षेत्रम अस्ति, एक शेत आहे. क्षेत्रम अस्ति, एक शेत आहे. आणि हे शेत कसं आहे तर सस्यपूर्णम, धान्याने पूर्ण भरलेलं आहे. सस्यपूर्णम, सस्य म्हणजे धान्य, धान्याने पूर्ण भरलेलं असं हे शेत आहे. वने अस्मिन् एकम सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति. अस्मिन् वने, या वनामध्ये. एक धान्याने भरलेलं असं क्षेत्रम अस्ति, शेत आहे. दर्शयामी त्वाम, तुला दाखवतो. त्वाम दर्शयामी, तुला ते दाखवतो मी. तुला ते दर्शयामी, दाखवतो. तथा कृते मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत. तथा कृते, तसं केल्यानंतर, म्हणजे त्या कोल्ह्याने या हरिणाला ते शेत दाखवल्यानंतर, तथा कृते, तसं केल्यानंतर, मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत. तसं केल्यानंतर हा हरिण प्रत्यहम, दररोज. प्रत्यहम, दररोज. तत्र गत्वा, तिथे जाऊन. गत्वा त्वांतय. तत्र गत्वा, तिथे, तिथे जाऊन. सस्यम अखादत, धान्य खाऊ लागला. तथा कृते, तसं केल्यावर. मृगः, हरिण. प्रत्यहम, दररोज. तत्र गत्वा, तिथे जाऊन. धान्य खाऊ लागला. तद्दृष्ट्वा, ते पाहून. तद्दृष्ट्वा, ते पाहून. एकस्मिन् दिने क्षेत्रपतीना पाशः योजितः. ते पाहून. तद्दृष्ट्वा, ते पाहून. एकस्मिन् दिने, सप्तमी आहे. एकस्मिन् दिने, एके दिवशी. क्षेत्रपतीना पाशः योजितः. ते पाहून. एकस्मिन् दिने, एके दिवशी. क्षेत्रपतीना म्हणजे कोण तर शेतकरी, शेतमालक. ह्या शेतमालकाने काय केलं तर पाशः योजितः, एक जाळं. पाशः म्हणजे जाळं. योजितः, त्या ठिकाणी जाळं पसरून ठेवलं, एक जाळं लावलं. तद्दृष्ट्वा, ते बघून. एकस्मिन् दिने, एके दिवशी. या शेतमालकाने एक जाळं, पाशः, एक जाळं पसरून ठेवलं. योजितः, एक जाळं पसरून ठेवलं. तत्र आगतः मृगः पाशैः बद्धः. आणि त्या जाळ्यामुळे झालं काय तर तत्र आगतः मृगः, तिथे आलेला हरिण. तत्र आगतः मृगः, तिथे आलेला हरिण. पाशैः बद्धः, पाशैः बद्धः, त्या जाळ्यामध्ये. बद्धः, अडकला. तिथे आलेला. तत्र आगतः मृगः, तिथे आलेला हरिण. पाशैः बद्धः, त्या जाळ्यामध्ये अडकला. सह अचिंतयत, सह अचिंतयत, तो विचार करू लागला. त्याने विचार केला. सह अचिंतयत, त्याने विचार केला. काय विचार केला बरं? सह अचिंतयत, त्याने विचार केला. इदानीम, इदानीम मित्राणि एव शरणं मम. इदानीम मित्राणि, संधी नीट बघा. मित्राणि एव शरणं मम. आता, इदानीम, आता. मित्राणि एव, मित्रच. शरणं मम, माझं आश्रयस्थान आहेत. आता मित्र, मित्राणि एव, मित्र हेच माझं. शरणं मम, माझं शरण, माझं आश्रयस्थान आहे. म्हणजे काय? मित्राणि एव शरणं मम म्हणजे मित्रच आता मला वाचवणार आहेत.
इदानीम आता मित्रच माझं मम शरणम माझं आश्रयस्थान आहेत. दूरात तत्पश्यन् जंबुकः मनसी आनंदितः. दुरूनच तत्पश्यन् ते पाहून, दुरूनच तत्पश्यन् ते पाहून जंबुकः कोल्हा मनसी आनंदितः मनामध्ये खूप आनंदित झाला. दूरात तत्पश्यन् दुरूनच ते पाहून कोल्हा मनसी आनंदितः मनामध्ये खूप आनंदी झाला, खुश झाला. सह अचिंतयत त्याने विचार केला. फलितम मे मनोरथम. त्याने विचार केला. काय विचार केला? फलितम मे मनोरथम. माझं मनोरथ, माझी इच्छा, माझी मनातली इच्छा फलितम आता पूर्ण झालेली आहे, फळाला आलेली आहे. माझी मनातली इच्छा, माझं मनोरथ फलितम फळाला आलेला आहे, पूर्ण झालेला आहे. इदानीं प्रभुतं भोजनं प्राप्स्यामि. आता प्राप्स्यामि आता मला प्रभुतं भोजनं प्राप्स्यामि भरपूर भोजन मिळेल, भरपूर जेवण मिळेल. इदानीं आता प्रभुतं भोजनं प्राप्स्यामि हा लुटलकार आहे, लुटलकार भविष्यकाळ. आता प्रभुतं भोजनं प्राप्स्यामि मला भरपूर जेवण मिळेल. मृगः तं दृष्ट्वा अब्रवीत. मृगः हरिण तं दृष्ट्वा अब्रवीत त्याला बघून म्हणाला. हरिण तं दृष्ट्वा त्याला बघून अब्रवीत म्हणाला. मित्र छिंधी तावन मम बंधनम. मित्र अरे मित्रा. त्याने जेव्हा बघितलं त्या हरणाने या कोल्ह्याला, त्याला अर्थात आनंद झाला आणि म्हणून तो त्या मित्राला म्हणाला. मृगः तं दृष्ट्वा अब्रवीत. हरिण त्याला बघून म्हणजे कुणाला? त्या कोल्ह्याला बघून. तं दृष्ट्वा अब्रवीत कोल्ह्याला बघून म्हणाला. मित्र छिंधी तावन मम बंधनम. हे मित्रा, तावन मम बंधनम छिंदी माझे हे जे जाळं आहे ते आधी काय कर? छिंदी तोड. लक्षात घ्या. मित्र छिंदी तावन मम बंधनम. हे मित्रा, आधी माझं मम बंधनम छिंदी माझं हे जाळं जे आहे, माझे हे पाश जे आहेत ते आधी तोड. जंबुकः दूरात एव अवदत. जंबुकः कोल्हा लांबूनच म्हणाला. दूरात एव अवदत लांबूनच म्हणाला. मित्र दृढः अयं बंधः. अरे मित्रा, अयं बंधः दृढः. हे जाळं जे आहे अयं बंधः, हे पाश जे आहे, हे जाळं जे आहे अयं बंधः दृढः खूप चिवट आहे, कठीण आहे तोडायला. मित्र अरे मित्रा, अयं बंधः दृढः हे जाळं जे आहे ते अतिशय चिवट आहे, कठीण आहे तोडायला. स्नायू निर्मितान पाशान एतान कथम वा व्रतदिवसे स्पृशामी. व्रतदिवसे माझ्या व्रताच्या दिवशी कथम स्पृशामी मी कसा काय स्पर्श करू? कशाला? एतान पाशान या जाळ्याला. व्रताच्या दिवशी नीट बघा, व्रतदिवसे व्रताच्या दिवशी आज माझा उपवास आहे, माझं व्रत आहे आणि व्रतदिवसे व्रताच्या दिवशी कथम स्पृशामी मी कसा स्पर्श करू? एतान पाशान या जाळ्याला. हे जाळं कसं आहे? स्नायू निर्मितान स्नायूंनी बनलेल्या या जाळ्याला कथम स्पृशामी. कथम व्रतदिवसे स्पृशामी व्रताच्या दिवशी कथम स्पृशामी मी कसा स्पर्श करू? स्नायू निर्मितान पाशान एतान स्नायूंनी बनलेल्या या जाळ्याला व्रतदिवसे व्रताच्या दिवशी कथम स्पृशामी मी कसा बरं स्पर्श करू? अतिशय हुशार आणि लबाड होता हा कोल्हा. इति उक्त्वा सह समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः निर्भृतं स्थितः. असं म्हणून उक्त्वा त्वांतय. इति उक्त्वा असं म्हणून सह समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः निर्भृतं स्थितः. असं म्हणून तो समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः निर्भृतं स्थितः. असं म्हणून तो वृक्षस्य पृष्ठतः समीपम एव जवळच
असं म्हणून तो जवळच वृक्षस्य पृष्ठतः झाडाच्या मागे निर्भृतम स्थितः लपून राहिला. निर्भृतम स्थितः लपून राहिला. इति उक्त्वा असं म्हणून सह तो समीपम एव जवळच झाडाच्या मागे वृक्षस्य पृष्ठतः निर्भृतम स्थितः लपून राहिला. प्रदोषकाले मृगम अन्विष्यन् काकः तत्र उपस्थितः. आता काय झालं बघा, या हरिणाचा जो खरा मित्र होता कावळा, त्याने दिवसभराची वाट बघितली पण काही हरिण आलेलं नाही आहे, परतलेलं नाही आहे आपल्या घराकडे. त्याला काळजी लागली, काळजी वाटली आणि म्हणून काय झालं बघा, प्रदोषकाले संध्याकाळी, प्रदोषकाले संध्याकाळी मृगम अन्विष्यन् काकः, काकः कावळा मृगम अन्विष्यन् हरणाला शोधत, मृगम अन्विष्यन् हरणाला शोधत तत्र उपस्थितः तिथे आला. तत्र उपस्थितः तिथे उपस्थित झाला, तिथे आला. संध्याकाळी प्रदोषकाले संध्याकाळी मृगम अन्विष्यन् काकः, काकः मृगम अन्विष्यन् कावळा त्या हरणाला शोधत तत्र उपस्थितः तिथे उपस्थित झाला. मृगम तथाविधम दृष्ट्वा स उवाच. मृगम तथाविधम दृष्ट्वा हरणाला तथाविधम दृष्ट्वा तशा अवस्थेत पाहून, तथाविधम दृष्ट्वा तशा अवस्थेत पाहून तो म्हणाला, सखे किम एतत्. अरे मित्रा हे काय, किम एतत् हे काय. मृगाला म्हणजे हरणाला तशा अवस्थेत पाहून तो म्हणाला, सखे किम एतत्. अरे मित्रा हे काय. मृगेण उक्तम. हरिण म्हणाला, सुहृत वाक्यस्य अनादरात बद्धः अहम. सुहृत वाक्यस्य अनादरात, सुहृत वाक्यस्य आपल्या मित्राच्या बोलण्याचा अनादर केल्यामुळे, मित्राच्या सांगण्याचा त्याच्या उपदेशाचा अनादरात अनादर केल्यामुळे बद्ध अहम मी अडकलेलो आहे. आत्ता त्याला परिणती झालेली आहे की आपला मित्र जे सांगत होता, अकस्मात आगंतुनासह मित्रता न युक्ता आत्ता त्याला जाणवलं, त्याला त्याची चूक कळली आणि म्हणून तो काय म्हणाला बघा, सुहृद वाक्यस्य अनादरात मित्राच्या बोलण्याचा अनादर केल्यामुळे बद्ध अहम मी अडकलेलो आहे, मी बंधनात अडकलेलो आहे. उक्तम च आणि म्हटलेलंच आहे, उक्तम च आणि उक्तम म्हटलेलंच आहे. काय म्हटलेलं आहे बघा, सुहृदाम हितकामानाम यः शृणोति न भाषितम विपत्सन्निहिता तस्य स नरः शत्रुनंदनः. यह ही हु, यह जो, यह जो, जो सुहृदाम हितकामानाम न शृणोति भाषितम, जो आपल्या मित्रांचं आणि हितकामानाम हितचिंतकांचं, यह जो सुहृदाम आपल्या मित्रांचं आणि हितकामानाम हितचिंतकांचं भाषितम बोलणं न शृणोती ऐकत नाही. नीट बघा, यह जो सुहृदाम हितकामानाम आपल्या मित्रांचं आणि हितचिंतकांचं भाषितम बोलणं न शृणोती ऐकत नाही. तस्य स नरः शत्रुनंदनः, जो आपल्या मित्रांचं आणि हितचिंतकांचं बोलणं, शब्द नीट बघा, न शृणोती, शृणोती न ऐकत नाही, स नरः तो माणूस, शत्रुनंदनः आपल्या शत्रूंना आनंदी करतो. तो माणूस, सह नरः तो माणूस आपल्या शत्रूला आनंदी करतो. आणि काय होतं, विपत्सन्निहिता संकट त्याच्या जवळ येतं. विपत्सन्निहिता संकट त्याच्या जवळ येतं म्हणजे त्याला संकटांचा गराडा पडतो. पुन्हा बघा, जो आपल्या मित्रांचं आणि हितचिंतकांचं बोलणं ऐकत नाही तो माणूस शत्रूला आनंदी करतो आणि संकट त्याच्या जवळ येतं. विपत्सन्निहिता तस्य संकट त्याच्या जवळ येतं. काकः अब्रुत, काकः अब्रुत. आता कावळा म्हणाला, काय म्हणाला, सहवंचकः क्वास्ते, सहवंचकः क्वास्ते. कुठे आहे तो कोल्हा. वंचकः हे कोल्ह्याचं समानार्थी शब्द आहे कोल्ह्यासाठी. सहवंचक आणि वंचकाचा दुसरा सुद्धा अर्थ आहे, कुठे आहे तो लबाड. सहवंचकः क्वास्ते, कुठे आहे तो कोल्हा किंवा कुठे आहे तो लबाड. मृगेण उक्तम, हरिण म्हणाला, मन मासार्थी तिष्ठती अत्र एव.
मन मांसार्थी माझ्या मांसाची अर्थी अपेक्षा करणारा, मन मांसार्थी तिष्ठती अत्र एव माझ्या मांसाची अपेक्षा करणारा, तिष्ठती अत्र एव इथेच आहे, तिष्ठती अत्र एव इथेच आहे, माझ्या मांसाची अपेक्षा करणारा इथेच आहे. काकः उक्तवान कावळा म्हणाला, उपायः तावत् चिंतनीयः, उपायः तावत् चिंतनीयः. कावळा म्हणाला, तावत आधी आपण काय करूया तर उपाय शोधूया, उपायाचा विचार करूया. तावत उपायः चिंतनीयः, उपायांचा विचार करायला हवा. आधी तावत उपायः चिंतनीयः, आधी उपायः चिंतनीयः, उपायाचा विचार करायला हवा. कावळा म्हणाला, उपायः तावत चिंतनीयः, आधी उपायाचा विचार करायला हवा. म्हणजे काय की काय करता येईल हे आधी आपण बघूया. अथ प्रभाते क्षेत्रपतिः लगुडहस्तः आगच्छन् काकेन अवलोकितः. अथ नंतर प्रभाते सकाळी, नंतर सकाळी क्षेत्रपतिः लगुडहस्तः आगच्छन् काकेन अवलोकितः. नंतर सकाळी लगुडहस्तः हातात, हस्तः हातात लगुड काठी घेतलेला शेतमालक, हातामध्ये हस्त हातामध्ये काठी असलेला शेतमालक किंवा शेतकरी आगच्छन येत असलेला काकेन अवलोकितः, कावळ्याने बघितला. नंतर सकाळी हातात काठी घेऊन आगच्छन येत असलेला शेतमालक काकेन अवलोकितः, कावळ्याने पाहिला. तम आलोक्य काकेन उक्तम, तम आलोक्य संधी नीट बघा. जर तुम्ही संधी सोडवून वाचला तर तुम्हाला भाषांतर करणं फार सोपं जातं. तम आलोक्य त्याला पाहून काकेन उक्तम कावळा म्हणाला, सखे मृग अरे मित्रा हरणा, सखे मृग अरे मित्रा हरणा, त्वम आत्मानं मृतवत संदर्शय, तू आत्मानं स्वतःला मृतवत सौंदर्श, मृतवत मेल्यासारखं दाखव, मेल्यासारखं भासव. त्वम आत्मानं तू स्वतःला मृतवत जणू काही आपण मेलेले आहोत, मृतवत सौंदर्श मृतवत दाखव, मेल्यासारखं दाखव. वातेन उदरम पूरयित्वा पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. वातेन उदरम पूरयित्वा म्हणजे वाऱ्याने, म्हणजे श्वास घे तू आणि काय कर, वातेन उदरम पूरयित्वा त्या वाऱ्याने पोट फुगव. वातेन उदरम पूरयित्वा वाऱ्याने पोट फुगवून पादान स्तब्धीकृत्य पाय स्तब्ध करून, पाय निश्चल करून, स्तब्धीकृत्य ताठ करून, तिष्ठ थांब रहा. वातेन उदरम पूरयित्वा वाऱ्याने पोट फुगवून पाय स्तब्धीकृत्य निश्चल करून तिष्ठ रहा. यदा अहम शब्दम करोमी, यदा अहम शब्दम करोमी जेव्हा अहम शब्दम करोमी मी आवाज करीन, यदा अहम शब्दम करोमी जेव्हा मी आवाज करीन तेव्हा त्वम उत्थाय सत्वरम पलायिष्यसे. जेव्हा मी शब्दम करोमी आवाज करीन तेव्हा तू उत्थाय उठून सत्वरम पलायिष्यसे पटकन ताबडतोब पळून जा. जेव्हा मी शब्द म्हणजे आवाज, जेव्हा मी आवाज करीन तेव्हा तू उत्थाय लवंतय तेव्हा तू उठून सत्वरम ताबडतोब पलायिष्यसे पळून जा. मृगः तथैव स्थितः. आता हा जो हरिण होता तो सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे पडून राहिला, स्थितः पडून राहिला. मृगः तथैव स्थितः त्याप्रमाणे पडून राहिला. क्षेत्रपतीना मृगः आलोकितः, क्षेत्रपतीना मृगः आलोकितः उक्तम च. आता हा शेतकरी आला इथे, शेतकऱ्याने मृगः आलोकितः त्या हरणाला पाहिलं, शेतकऱ्याने हरणाला पाहिलं आणि म्हणाला, उक्तम म्हणाला, काय म्हणाला, आहा स्वयंमृतः असी, अरेच्छा स्वयंमृतः असी स्वतःच मेलास, अरेच्छा आहा अरेच्छा स्वयंमृतः असी स्वतःच मेलास रे. सह मृगम बंधनात व्यमुंचत. आणि मग त्याने काय केलं, सह व्यमुंचत मृगम बंधनात त्याने
त्या हरणाला त्या जाळ्यातून व्यमुंचत सोडवलं, मुक्त केलं. त्या जाळ्यातून बाहेर काढलं, व्यमुंचत बाहेर काढलं. सहमृगम बंधनात व्यमुंचत, त्याने त्या हरणाला बंधनात व्यमुंचत त्या जाळ्यातून सोडवलं, जाळ्यातून बाहेर काढलं. ततः काकशब्दम श्रुत्वा मृगः सत्वरम पलायितः. तेव्हा काकशब्दम श्रुत्वा, कावळ्याचा आवाज ऐकून, श्रुत्वा त्वांत, तेव्हा कावळ्याचा आवाज ऐकून मृगः सत्वरम पलायितः, तेव्हा कावळ्याचा आवाज ऐकून तो हरिण सत्वरम लगेचच ताबडतोब पलायितः पळाला. तेव्हा कावळ्याचा आवाज श्रुत्वा ऐकून मृगः हरिण सत्वरम पलायितः ताबडतोब पळाला. तम उद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालः तावत हतः. आणि काय झालं तर या शेतमालकाने, क्षेत्रपतीना या शेतमालकाने तम उद्दिश्य, त्याला उद्देशून, म्हणजे कुणाला, त्या मृगाला उद्देशून, त्या हरणाला उद्देशून, तम उद्दिश्य लबनते, शेतकऱ्याने तम उद्दिश्य त्याला उद्देशून क्षिप्तेन फेकलेल्या लगुडेन काठीने, त्या शेतमालकाने त्याला उद्देशून फेकलेल्या काठीमुळे, त्या काठीने काय झालं, शृगालः तावत हतः, तो शृगाल, तो कोल्हा हतः मारला गेला. शेतकऱ्याने त्याला उद्देशून फेकलेल्या काठीने शृगालः, तो कोल्हा हतः मारला गेला. अशा प्रकारे आजचा हा आपला व्यसने मित्र परीक्षा हा पाठ पूर्ण झालेला आहे. आज हा आपण पाठ अभ्यासताना मी भाषांतर, संधी, व्याकरण घटक या सगळ्याच गोष्टींचा आढावा घेतला आहे, जेणेकरून हा माझा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलात तर पूर्ण पाठाचं आकलन तुम्हाला पटकन होईल, अर्थात तुम्हाला ते झालेलं असेल. कसा वाटला आजचा हा पाठ? मी शिकवलेला हा पाठ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करायचं आहे. आणि आणखी व्हिडिओज माझ्याकडनं जर तुम्हाला अपेक्षित असतील तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.